मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सीताई शिवाचे पहिले कपडे तिला परत देत म्हणते की शिवा, हे कपडे म्हणजे तुझी ओळख आहे आणि मला तुझी ओळख पुसायची नाही आहे, त्यामुळे हे कपडे आता तू पुन्हा वापरू शकते. आणि ते ऐकून सगळेच जण खूप खुश होतात. परंतु शिवा म्हणत असते की सीताई, आता मला हे कपडे नको आहेत, कारण मला या घरात देसाईंची सून म्हणून गृहप्रवेश करायचा आहे. आणि ते ऐकून देखील सगळ्यांना खूप आनंद होतो. सीताई म्हणत असते की शिवा, आता कोणते कपडे घालायचे, कसं राहायचं, कसं वागायचं, केस वाढवायचे की नाही वाढवायचे, हे सगळं तू ठरवू शकते. आणि ते ऐकून शिवाला आनंद होतो. ती आशूकडे पाहू लागते. तर सीताई मुद्दाम म्हणते की अगं, त्याच्याकडे काय बघते, जर तो काही बोलला ना तर मला सांग, मग मी बघते त्याला. आणि ते ऐकून सगळेजण हसू लागतात. त्यानंतर मग सीताई शिवाला सांगते की या ताटामध्ये फक्त तुझे कपडे नाही आहेत, तर मी माझ्या सोन्यासाठी जे हिऱ्यांचे कानातले बनवले होते आणि सोन्याचा नेकलेस बनवला होता तो सुद्धा आहे. आणि ते ऐकून शिवाला आणि आशूला खूप आनंद होतो. सगळेच जण कौतुकाने शिवा आणि आशूकडे पाहत असतात. आणि मग त्यानंतर सीताई त्यांचा जो पारंपरिक दागिना असतो चंद्रवेणी, तो सुद्धा शिवाला देते आणि म्हणते की आता यावर फक्त तुझा अधिकार आहे. आणि हे सगळं पाहून शिवाचे डोळे नकळतपणे भरून येतात. दिव्या मात्र मनाशी म्हणत असते की हे सगळं काही मला मिळालं असतं, खरं तर या सगळ्यावर माझा हक्क होता, पण मी उगाच या चंदनच्या नादी लागले आणि भर लग्नातून निघून गेले. आणि मग त्यानंतर सीताई त्या दोघांचंही छान औक्षण करते आणि मग ती संपदाला सगळं काही यापुढचं रेकॉर्ड कर असंही सांगते. त्यामुळे संपदा लगेच मोबाईल घेऊन येते आणि मग सीताई शिवाला आणि आशूला सांगते की आता तुम्ही दोघांनी एक छान उखाणा घ्या. आणि त्यानंतर शिवा आणि आशू छान उखाणा घेतात आणि मग एकमेकांचा हात हातात घेऊनच शिवा माप ओलांडून देसाईंची सून म्हणून घरामध्ये पुन्हा एकदा प्रवेश करते. त्यामुळे सगळेच जण खूप खुश होतात. आणि मग त्यानंतर सीताई पुन्हा एकदा त्या दोघांना थांबवते. सगळेजण विचारत असतात की अगं, आता काय आहे. आणि मग तितक्यात सीताई त्या ठिकाणी कुंकवाचं पाणी घेऊन येते आणि मग ती शिवाला आणि आशूला सांगते की तुमचं पाऊल यामध्ये बुडवा. आणि मग त्यानंतर ते दोघेजण त्यामध्ये त्यांचं एक एक पाऊल बुडवतात आणि मग त्यांच्या पावलाचे ठसे सीताई जपून ठेवते. त्यानंतर मग ते सगळेजण घरात जातात. परंतु चंदन शिवाच्या आईला म्हणत असतो की आई, आता आपण इथून निघायला हवं. पण त्या म्हणत असतात की अरे, लगेच कसं, त्यांनी आपल्याला इतक्या प्रेमाने बोलावलं आहे म्हटल्यावर थोडा वेळ थांबावं तर लागेलच ना. परंतु चंदन म्हणत असतो की आई, आपल्यासोबत दिव्यासुद्धा आहे आणि जर ती घरात आली तर शिवाला आणि सीताईंना किती ऑकवर्ड होईल तुम्हाला माहिती आहे ना. आणि मग ही गोष्ट वंदनाच्या सुद्धा लक्षात येते. ती म्हणते की अरे, हा विचार तर मी केलाच नव्हता. आणि तितक्यात सीताई त्यांना आवाज देत घरात बोलावून घेते. तर वंदना म्हणत असते की खरंच आजचा कार्यक्रम खूप छान पार पडला, पण आता आम्ही निघतो. पण ते ऐकून सीताई म्हणते की अरे, लगेच कुठे, अजून तर आपल्याला जेवण करायचं आहे. शिवा आणि आशूसुद्धा त्यांना थांबण्याचा आग्रह करत असतात. परंतु वंदना म्हणते की नाही आई, घरी एकट्याच आहेत, आम्ही त्यांना इकडे आलो आहोत हे माहितीही नाही, त्यामुळे त्या गोंधळून जातील, आम्हाला लगेच घरी जायला हवं. आणि मग त्यावर शिवा नाईलाजाने हो म्हणते. ती आणि आशू त्यांचा आशीर्वादही घेतात. तर सीताई शिवाच्या आईला म्हणते की जशी शिवा आता आमची मुलगी आहे, तसाच आशू तुमचा मुलगा आहे, त्यामुळे तुम्ही या घरी कधीही हक्काने येऊ शकता. आणि त्यावर त्याही आनंदाने हो म्हणतात. आणि मग त्या दिव्याला घेऊन घरातून बाहेर पडतात. त्यानंतर सीताई शिवाला म्हणते की आतमध्ये चल, तुझ्यासाठी अजून एक छान सरप्राईज आहे. आणि ते ऐकून शिवा तर खुश होते. आणि मग त्यानंतर सीताई सगळ्यांना घेऊन किचनमध्ये जाते. कीर्ती आणि सुहास मात्र बाहेरच असतात. कीर्ती खूप चिडलेली असते आणि म्हणत असते की या शिवाला ना मी एक दिवस असंच सरप्राईज देऊन या घरातून बाहेर काढणार आहे. दुसरीकडे सीताई शिवा आणि आशूला घेऊन डायनिंग टेबलवर जाते. डायनिंग टेबल देखील छान सजवलेला असतो, त्यामुळे ते दोघे खुश होतात. मग सीताई त्यांना सांगते की आता तुम्ही दोघांनी छान जेवण करायला बसा. आणि मग ती स्वतः त्या दोघांचं ताट वाढून घेऊन येते. सगळा स्वयंपाक सीताईने स्वतः बनवलेला असतो आणि तो सुद्धा शिवाच्या आवडीचा, त्यामुळे शिवा तर खूपच खुश होते. सगळेजण तिचं आणि सीताईचं कौतुक करत असतात. उर्मिला मुद्दाम म्हणत असते कोणीतरी ताईवर जादूटोणा केलाय असं दिसतंय. आणि ते ऐकून सगळेजण हसू लागतात. तर काका म्हणत असतात की मला माहीत तिन्हींवर कोणी जादूटोणा केला आहे ते. आणि ते ऐकून शिवा हसतच खाली मान घालते. आणि मग त्यानंतर सीताई प्रेमाने तिला घास भरवते, त्यामुळे शिवाचे डोळे नकळतपणे भरून येतात. तर सीताई मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवते आणि देवाकडे प्रार्थना करत म्हणते की आता या घरावर कोणतंही नवीन संकट यायला नको. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.